देव बरोबर असतील किंवा ती पॉवर बरोबर असेल, तर त्या पेशंटला 100% फरक पडतो. मग एक्झॅक्टली अध्यात्म म्हणजे नक्की काय त्या ट्रीटमेंटमध्ये ॲड असतं? अध्यात्म जो मला अपेक्षित आहे, तुमचा ओके. शरीर, मन आणि आत्मा, मनाला समजून इथे येणं. आता यासाठी आपल्या आश्रमामध्ये अनेक प्रयोग मी करतो. हं. प्रयोगामध्ये येते सामुदायिक काउन्सिलिंग, नंतर सभावर आपण काम करतो. ओके. त्याला विविध प्रकारच्या मेडिटेशन, मी आत्ता सांगितलं हं. 112 प्रकारचे ध्यानधारणा आपण डेव्हलप केलेले आहेत. हसणं, नाचणं, ओके. गाणं, सजगता नावाचा एक पार्ट आहे. हं. तुम्ही जर म्हणजे कोणतंही काम करताना तुम्ही सजग, होशमध्ये पाहिजे, अवेअरनेसमध्ये पाहिजे. हां. आपण एक ध्यान करतो जे बसल्या बसल्या करतो, पण इथे तुम्ही 24 तास जर सजग राहू हं. शकलात, शक्य नाही राहू शकलात, ते पण तुमचं एक ध्यान आहे. ओके. आम्ही याला माइंड डिसेक्शन म्हणतो. अशा अनेक प्रकारच्या टेक्निक आपण वापरतो आणि ओके. पेशंटला त्यातून बाहेर काढतो. हा आपला अध्यात्म आहे. इथे ओके. कुठलाही देव नाहीये, धर्म नाहीये, ओके. ओके. हे लक्षात घेण्यासारखं आहे. ओके. कारण धर्मदेव आला की पुन्हा मग आपण करेक्ट. तेवढ्या बाउंडरीज पॅक हां. करून टाकतो. करेक्ट. याचा अर्थ मला देवाबद्दल राग का नाही. एक तत्व आपल्यावर बसलेलं आहे, हं. जे आपल्याला नियंत्रित करत आहे. अशा प्रकारचं आपलं अध्यात्म.